हेअर लॉस टक्कल पडणं, केस गळतात हो खूप. काही झालं तरी ते केस गळायचे थांबतच नाहीत. अहो कसे थांबतील? तुम्ही ह्या जर 5 चुका करत असाल तर तुमचे केस गळणं कधीच थांबणार नाही. केस गळतात हो खूप. काही झालं तरी ते केस गळायचे थांबतच नाहीत. अहो कसे थांबतील? तुम्ही ह्या जर 5 चुका करत असाल तर तुमचे केस गळणं कधीच थांबणार नाही. पहिलं, आधी तुमच्या जेवणामध्ये जर संतुलित जेवण तुमचं नसेल तर तुमचे केस गळणार आहेत. केसांचं पोषण हे हाडांचं पोषण पूर्ण झाल्यानंतर शेवटचा जो काही टप्पा उरतो त्याच्यामधनं, त्या मटेरियलमधनं केसांची वाढ होते. म्हणजे केसांची वाढ होण्यासाठी आधी तुमच्या हाडांची वाढ पूर्ण मजबूत झाली पाहिजे. दात, नख, हाडं यांचं सगळं पोषण पूर्ण झाल्यानंतर केसांची वाढ होणार आहे. त्यामुळे त्या केसांच्या वाढीसाठी, हाडं मजबूत होण्यासाठीचा जो आहार आहे तो तुम्हाला घेतला पाहिजे. पूर्ण आहार, परिपूर्ण आहार, ज्याच्यामध्ये गोड, आंबट, खारट, तिखट, कडू हे सगळे पदार्थ पाहिजेत. हा झाला पहिला नियम, की जेवण संतुलित पाहिजे. भूक लागेल त्याच वेळेला खाणं पाहिजे. भूक लागली आणि जर तुम्ही पाणी प्यालात आणि पाणी जेव्हा तहान लागते तेव्हा जर तुम्ही जेवलात तरी गडबड होणार आहे. पचायला वेळ दिला नाही तरी पोषण पूर्ण होणार आहे. म्हणजे जीवन शैलीमधले जे बदल आहेत, ह्या जीवनशैलीमधल्या बदलांकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणखीन एक खतरनाक गोष्ट तुम्ही करताय ते म्हणजे साबणाचा आणि शॅम्पूचा अतिवापर. हो, किती वापर करायचा? हो, त्या साबणाचा आणि शॅम्पूचा एवढा वापर होतोय, तुम्ही हातावर घालून बघा. कोणत्याही कंपनीचा साबण हाताला लावा, हात चोळा, हात नळाखाली धुवा, वाटलं तर सगळीकडे पुसून टाका आणि पुन्हा चमचावर पाणी हातावर घ्या आणि हात असे जरासं जर चोळलात तर तुम्हाला तिथे फेस आलेला दिसेल. म्हणजे या हातांच्या रेषांमध्ये सुद्धा त्या शॅम्पूचा किंवा साबणाचा काही अंश शिल्लक राहतोय. आता हा केसांमध्ये राहणार नाहीये, पापण्यांमध्ये राहणार नाहीये, भुवयांमध्ये राहणार नाहीये, हो सगळीकडे राहणार आहे हा केस. केसांमध्ये जो काय मॉइश्चरचा भाग असतो, त्वचेला जुळलेला भाग जो असतो, संधिस्थान जे असतं, तिथे हा शॅम्पू आणि साबण अडकून राहणार आहे, चिकटून राहणार आहे. हे केमिकल आहे आणि हे केमिकल खतरनाक असतं. केवढा फेस येतो त्याला. सोडियम लॉरेल सल्फेट नावाचं ते केमिकल आहे. हे पोटात गेलं तर कॅन्सर सुद्धा होतं. आणि हाच घटक टूथपेस्टमध्ये पण आपल्याकडे वापरलेला आहे. सोडून द्या, केमिकलशी तुम्ही जास्ती खेळू नका हो. आधीच आपल्या जेवणामध्ये एवढं केमिकल आहे. त्या तांदळावर केमिकल आहे, भाज्यांमध्ये आहे, गव्हावर आहे, फळांवर आहे. तुम्ही जे काही खाताय पालेभाज्या त्याच्यावर पेस्टिसाइडच्या स्वरूपामध्ये फवारणी. मुळात आंबे खाताय, त्या आंब्यावर सुद्धा त्या कार्बाइड मधनं पिकवलेले आंबे आणि ते लवकर पिकावेत यासाठी त्यांना कल्टारसारखी खत. काय तुम्हाला सांगू, हे सगळं केमिकल जेवढं जात आहे ना पोटात, जेवढं आपल्याला टाळता येईल एवढं तरी टाळू शकतो आपण. म्हणून शॅम्पू आणि साबण, मग ते आयुर्वेदिक आणि हर्बल नावाने मिळतात ते नको हो. ज्याला फेस येतो ते आयुर्वेद नाही, ते सगळं केमिकल आहे. अगदी कुठच्याही कंपनीचा, स्टँडर्ड कंपनीचा, आध्यात्मिक प्रवृत्तीचा जरी साबण घेतला आणि त्याला जर फेस येत असेल, समजावं कुछ तो गडबड है दया घाबरायचं तिथे आणि तिथे त्या साबणाला हात लावायचा नाही. माहिती मी गेली 32 वर्ष साबण लावलेलाच नाही अंगाला. राजू दीक्षितने जेव्हा डोक्यावर हात ठेवला तेव्हापासून भारतीय दृष्टिकोन जो माझ्या डोक्यात घुसला तो अजूनपर्यंत. साबण ही तशी भारतीय गोष्ट नाहीये, केमिकल आहे सगळं. कॉस्टिक सोड्यापासून साबण बनवतात. ते तेल असू देत कुठचंही, पण त्याच्यावर कॉस्टिक सोड्याची क्रिया केली की तो साबणाचा घट्ट गोळा तयार होतो आणि मग परत ते तेल काढलेलं तेल लावलेलं तेल काढण्यासाठी पुन्हा साबणाचा वापर होतोय. हो, ते साबण नुसतं केसांना नाही, आपल्या कपड्यांना आणि आपल्या भांड्यांना सुद्धा तो साबण लावला जातोय, तिथे सुद्धा शिल्लक राहतोय. म्हणजे हा अतिवापर जो आहे हा सुद्धा केस गळण्याचं कारण आहे. केस गळण्याचं तिसरं कारण, आपण न्यूट्रिशनल डाएट ज्याला आपण म्हणतो, संतुलित आहार जो पाहिजे. 5 चवी पाहिजे, 6 चवी पाहिजे जेवणामध्ये. ह्या 6 चवींचा जर बॅलन्स बिघडला आणि त्याच्यात जर खारटचं तुमच्या जेवणात जास्ती जात असेल तर केस गळायला मदत होत असते. खारट म्हणजे कसं, जरा मीठ मला जास्तीच लागतं म्हणून मग ते समुद्र मीठ, म्हणजे ज्याला आपण NaCl असं म्हणतो, सोडियम क्लोराईड म्हणतो, हे जास्ती घेऊ नका. याच्याऐवजी सैंधव मीठ वापरायला हरकत नाही, काळं मीठ वापरायला हरकत नाही. क्षारीय पदार्थ जास्ती वापरायचे नाहीत. पापड, एखादा पापड ठीक आहे, परंतु आवडतो म्हणून मसाला पापड 2-2, 3-3 पापड एका वेळेला, त्याच्यातला पापड खार हा सुद्धा एका प्रकारचा क्षारच झाला. गळवणारे केस तुमचे. किंवा ते अजिनोमोटो आहे की त्या चायनीज पदार्थांमधून मिळणार, हे पण एका प्रकारचं केमिकल आहे. आपल्याला सवय नाहीये, डिफॉल्ट प्रोग्राम मध्ये नाहीये, मग ते कशाला त्याची परीक्षा घ्यायची, सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे ही जी काही केमिकल्स आपल्या शरीरात जात आहेत ही टाळली पाहिजे. बरं, ही केमिकल्स फक्त खाण्यातनं जात आहेत अशातला भाग नाही. आपल्याला वर्ण चेहरा सौंदर्य प्रसाधनं जी आहेत त्याच्यात सुद्धा सगळी केमिकलच आहे. तो फेस वॉश असेल किंवा आय वॉश असेल किंवा तुमचं
नेल पेंट असतील, नेल रिमूव्हर असतील, ह्यामधनं सुद्धा केमिकल लिपस्टिक्स असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, डाय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे केसांना रंगवण्यासाठीचे, ते घालवण्यासाठी पुन्हा ऑइल लावायला लागतात वेगळ्या प्रकारचे. हे जे केमिकल जातंय हे सुद्धा, डाय हा सुद्धा आणखीन एक मोठा घटक आहे केस गळवण्यासाठीचा. जो देवाने दिलेला रंग आहे तो राहू देत ना नैसर्गिक, काय त्याच्यात फारसं बिघडणार आहे, नाही फरक पडत त्याच्यामध्ये. पांढरे केस काळे होण्यासाठीचा उपाय नावाचा एक व्हिडिओ आपण केलेला आहे, तो आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले तेही उपाय तुम्हाला करता येऊ शकतील. आपण कारणांचा विचार करतोय. आणखीन एक शेवटचं कारण समजा जर घ्यायचं झालं तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष नीट न देणं. शरीराची जी वाढ व्हायला पाहिजे त्यासाठी शरीराला जे पोषक अंश पाहिजेत ते जर जेवणातनं किंवा तुमच्या लाईफस्टाईल मधनं मिळत नसतील, पारंपरिक जी फळं आहेत आपल्याकडची असलेली ही सगळी खाल्ली पाहिजेत. आंबट चवीची पण पदार्थ खाल्ले पाहिजेत. संत्र, लिंबू, सायट्रस फूड ज्याला आपण म्हणतो, ह्याच्यातनं व्हिटॅमिन सी आपल्याला जास्त मिळत आहे. आयुर्वेदात व्हिटॅमिन सी असं स्वतंत्र सांगितलेलं नाहीये, परंतु आंबट चव जेवणात 2 नंबरला सांगितलेली आहे. मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कशा अशा 6 चवी सांगितल्या आहेत. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या क्रमाने आपला आहार जातो का याच्याकडे पण एकदा लक्ष ठेवलं पाहिजे. तो जो सँडविच नावाचा एक प्रकार असतो किंवा बर्गर नावाचा प्रकार असतो, हॅमबर्ग नावाचा प्रकार असतो, पिझ्झा नावाचा प्रकार असतो, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये तो चिकटपणा जो आहे गव्हातला किंवा तो चिकटपणा आहे त्या सॉसेस मधला किंवा त्या व्हिनेगर मधला जो आंबटपणा, खारटपणा आहे, हे सुद्धा केमिकल आहे. त्या देशांच्या गरजा म्हणून ते त्या देशामध्ये त्यांना वापरावं लागतं. त्यांच्याकडे दुसरा प्रकार नाहीये. त्यांना पोळी माहित नाही, त्यांना फुलका माहित नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग करून काही पदार्थ तयार करता येतात पराठ्यासारखे, ते त्यांच्याकडे नाहीत. हे त्यांचं दुर्दैव आहे. म्हणून मग त्यांना जे त्यांच्या ट्रॅडिशन मध्ये आहे ते वापरतात. पण ते वापरतात म्हणून आपण वापरायला लागलो. मोर नाचतो म्हणून लांडरून नाचायचं ठरवलं तर सगळंच उघडं पडणार. असं करू नका. केसांचं पोषण चांगलं होण्यासाठी आपल्याकडे जे मसाल्यातले पदार्थ आहेत हे सुद्धा योग्य रीतीने जर आपण वापरले तरी सुद्धा केसांचं पोषण चांगलं होतं. 4-5 टिप्स लक्षात ठेवल्यात तरी केस अकाली गळणार नाहीयेत आणि जे गेलेत ते परत येतील. या चिमण्यानो परत फिरा, या केसांनो परत फिरा, या आणि लागा माझ्या डोक्याला आणि जरा येऊ देत असे घनदाट जंगल केसांचं. धन्यवाद.